स्वागत आहे तुमचे प्रीती अकॅडमी या चॅनेलवर। आजचा जो आपला पार्ट आहे हा स्त्री विषयक सुधारणा या विषयीचा आहे। आपण इतिहास क्लास 8 याचा चॅप्टर नंबर 5 बघत आहोत। दोन व्हिडिओ मध्ये आपला बराचसा भाग कव्हर झालेला आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण स्त्री विषयक सुधारणा हा एक पुढील भाग बघणार आहोत। बघा लक्ष द्या। ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला। त्या काळात मग भारतातील जी स्त्रिया होत्या ना त्यांची परिस्थिती फारच दयनीय होती। ठीक आहे, स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती। तत्कालीन गव्हर्नर जे होते स्त्रियांची परिस्थिती फार खराब होती। स्त्रियांना कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं। त्यांना शाळा म्हणजे शिक्षणाचा अधिकार नव्हता, समानतेची वागणूक नव्हती। ओके, बालविवाह झालं, सती प्रथा झाली, या सगळ्या ज्या काही वाईट प्रथा होत्या ह्या त्यावेळी होत्या। ठीक आहे, मग आता बघा तेव्हाचे जे तत्कालीन गव्हर्नर होते लॉर्ड बेंटिक यांनी काय केलं, सतीबंदीचा कायदा करण्यासाठी जे आपले राजा राममोहन रॉय आहे यासारखे बरेचसे समाज सुधारक त्यांनी त्यांना मदत केली। ओके, आता बघा गोपाळ हरी देशमुख जे होते त्याला आपण लोकहितवादी असे म्हटलो, यांनी शतपत्रामधून काय केलं, स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला। कुठल्या ग्रंथातून? शतपत्रामधून। ठीक आहे, शतपत्रामधून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला। 48 मध्ये महात्मा फुले यांनी भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली आणि त्यामध्ये त्यांना त्यांच्या पत्नींनी म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी त्यांना मदत केली। ठीक आहे, आता बघा महात्मा फुले यांनी काय केलं, मग स्वतःच्या घरामध्येच बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले। केशवपणाची जी पद्धत होती की बाई नवरा मेला की मग केश सगळे कापून टाकायचे वगैरे, ही जी काही पद्धत होती ना ती पद्धत बंद व्हावी म्हणून त्यांनी नाभिकांचा काय केला, संप घडवून आणला। ठीक आहे, आणि विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी काय केलं, विशेष प्रयत्न केले। कुणाला? कशासाठी? विधवा पुनर्विवाहासाठी। मुंबईमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलं, देवदासी प्रथेविरुद्ध एक परिषद भरवली। ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये स्त्रियांचे जे की हक्क आहे याच्यामध्ये अतिशय परखड शब्दामध्ये त्यांनी स्त्रियांच्या हक्काबद्दल सगळं सांगितलेलं आहे। ओके, पुरस्कार केला। महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये मग अनाथ बालिकाश्रम सुरू केले। रमाबाई यांनी पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी ही स्वीकारली। म्हणजेच सांगायचं असं की ज्या काही स्त्री विषयक सुधारणा झाल्या त्यामध्ये वेगवेगळ्या समाज सुधारकांनी वेगवेगळी मोलाची कामगिरी त्याच्यामध्ये त्यांनी वठवली। याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघितलं की काय होतं की ब्रिटिश सत्तेचा भारतामध्ये विस्तार झाला। त्यावेळी काय होतं की स्त्रियांची जी की सिच्युएशन होती ही खूप खराब होती। केशवपणाची पद्धती होती म्हणजे केस कापायचे, सती प्रथा होती, शिक्षणाचा अधिकार नव्हता, समानतेचा अधिकार नव्हता। ओके, तर ही म्हणजे ह्या गोष्टी इतक्या क्लिच झाल्या होत्या, सगळ्या खूप गोष्टी खराब होत्या। मग त्यामुळेच काय झालं की हे जे काही आपले समाज सुधारक होते त्यांनी काय केलं की वेगवेगळ्या समाज संघटनेतून वेगवेगळ्या कार्यामधून स्त्रियांना हक्क म्हणजे स्त्रियांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केले। त्यामध्येच जे काही तत्कालीन गव्हर्नर होते लॉर्ड बेंटिक यांना सती प्रथा बंद झाली पाहिजे सतीप्रथा बंद झाली पाहिजे या कायदा काढण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी बरेचसे समाज सुधारक यांनी त्यांना मदत केली। ओके, त्याच्यानंतर बघा आणखी काय पाहिलं आपण की गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी काय केलं की शतपत्रामधून जो काही ग्रंथ त्यांनी लिहिला त्याच्यातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार सुद्धा केला। ओके, त्यानंतर 1848 मध्ये महात्मा फुले यांनी भिडेवाड्यामध्ये पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये बघितलंही असेल तुम्ही सगळ्यांनी जाऊन, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे पहिली मुलींची शाळा स्थापन केली आणि त्यांना त्यामध्ये त्यांची मोलाची साथ त्यांच्या पत्नींनी त्यांना दिली। मग आता याच्यामध्ये त्यांना जेव्हा त्या जात होत्या शाळेमध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या खूप समाजामधले जे कर्मठ लोक होते त्यांची काय केलं, त्यांनी त्यांना निंदा केली। ओके, त्यांच्यावर शेण फेकण्यात आले, वेगवेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम्स त्यांच्यासमोर क्रिएट केला, परंतु तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीतून पार करून त्यांनी आपलं पहिलं म्हणजे जे शिक्षणाचं कार्य आहे ते अविरतपणे त्यांनी चालू केलं। ओके, चालू ठेवलं। त्याच्यानंतर बघा
महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरामध्येच बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. त्याच्यानंतर केशवपनाची त्यांनी पद्धत सुद्धा बंद करण्यासाठी नाभिकांचा संप सुद्धा घडवून आणला. आता बघा, विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता देण्यासाठी मग कोणी कोणी हे केलं तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर झाले, विष्णू शास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतुलू यांनी काय केलं की विशेष प्रयत्न हे केले. ठीक आहे. मुंबईमध्ये मग विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलं, देवदासी प्रथेविरुद्ध परिषद ही भरवली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. ओके. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं, पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केले आणि पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम या संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी ही स्वीकारली. ठीक आहे. म्हणजे यामधून आपल्याला माहिती होती की किती किती जणांनी याच्यासाठी मोलाची कामगिरी बनवलेली. त्यामुळेच आज स्त्रियांना म्हणजे भरपूर अधिकार आहे. ओके. आणि आजची जी स्त्री आहे ती मनमोकळ्यापणाने आणि निर्भीडपणे समाजामध्ये जगू ही शकते. ठीक आहे. त्यानंतर भरपूर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं की आपल्या लेखनामधून वाचा फोडली. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वतंत्र चळवळी दरम्यान मोलाचे योगदान त्यांनी दिले. ओके. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील काय झाले की अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. ओके. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली आणि शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. ठीक आहे. हे झालं स्त्री विषयक सुधारणा. ओके. आता एक जो नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आहे मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ ही एक आहे. आणि त्यानंतर मग आपलं चॅप्टर हा पूर्ण होऊन जातो आणि त्यानंतर मग आपण नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करू. स्वातंत्र्य चळवळीच्या युगाचा प्रारंभ या नेक्स्ट चॅप्टरला आपण सुरुवात करू. ओके. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच थांबू आपण इथे. थँक्यू.